आई गावदेवी वाशिम आणि रोशन स्पोर्ट मुठवल. चला रोशन स्पोर्ट मुठवल संघ आपली जी स्टेपनी आहे ती आमच्याकडे पाठवायची आहे. नाणेफेकी जिंकली गेली. रोशन स्पोर्ट मुठवल संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्याने स्वीकारलाय आणि चला आपला 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे. जर नसेल तर 3 धावांची पेनल्टी असेल याची आपण नोंद घ्या. चला वालसी संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांना मात्र फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं. आणि जो आपण सामना पाहतो या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील आपण सामना पाहणार आहोत. जय सावरदेव किरवले विपक्ष जय हनुमान खांडवल ब या दोन्ही संघांना मात्र रेडी राहायचं आहे. तदनंतर निवा एकविरा स्पोर्ट्स संघ सावध फाईट करेल चालू सामन्यातील विजेत्या संघाच्या विरोधात. स्ट्राइक एंडला सूरजला आपण पाहतो. नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकाल राहुल पाटील आहे आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर विनोद. सूरज इन स्ट्राइक एंड. नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकाल राहुल पाटील आणि विनोद खुलात मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. हो पहिला चेंडू चॉप केला. चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. काय क्लास पाहतोय सूरजचा. पहिल्या चेंडू होती चौकार. जरूर आपण आजच्या दिवसाचे आपण सामने जर पाहिले तर जेव्हा जेव्हा ज्या संघाने पहिली इनिंग मध्ये बॅटिंग केली त्या संघाच्या फलंदाजानं चौकार किंवा षटकारानं आपलं डावाचा अकाउंट मात्र त्यांनी ओपन केलेला आहे. पूर्ण दिवसभर मात्र आपण या ठिकाणी हे दृश्य पाहत आहोत आणि तेच कार्य आपण सूरजच्या वतीने पाहत आहोत. चेंडूमध्ये एवढी खराब नव्हती परंतु फटका चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. ड्राईव्ह केलं अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि आता मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ बॅटल ऑफ केलाय परंतु लॉंग ऑफ स्टेड आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल गुड्डूच्या रूपानं. आय थिंक रोहित तेलीवरे होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि जो परत चेंडू उतरून फेक करतो तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली सूरजला. एकूण संघाची धावसंख्या पाहू शकाल बिनगडी बाद 5. रोशन स्पोर्ट मुठवल संघाला 3 धावांची पेनल्टी असेल कारण त्याचा 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. पेनल्टी द्यायची ना मग कोणची आयगाई नाही करायची. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडीबाद 6 धावा सध्या आपण पाहत आहोत. पूर्णपणे पाहू शकाल पनामा कॅप डोक्यावरती परिधान करून सूरज नेहमीच खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मात्र पाहू शकाल पॅडल स्वीप त्याला करायचा होता. गॅप शोधण्याचा त्याने आय थिंक प्रयत्न केला होता परंतु चेंडूनं शरीराचा वेध घेतला आणि या लिगबाच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळाली. चांगला बॅक केला विनोद खुलातनं कारण पहिल्या चेंडूमध्ये त्याचं स्वागत चौकाराने केलं होतं परंतु तदनंतर त्यांनी आपल्या खेळामध्ये थोडासा बदलाव केला. व्हेरिएशन चांगल्या प्रमाणे केलं आणि तदनंतर फलंदाजांना शांत करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल
चांगल्या चेंडूची फेकी चांगली लेंथ तिथे मात्र प्राप्त केली, परंतु राहुलनं मात्र फटक्यात थोडंसं लवकर पीक केला आणि तद्दर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडूला मात्र आपण सांगता पाहत आहोत. आज मुठवल गावातील 2 संघ सध्या आपण इन ॲक्शन मध्ये पाहिलं. एका संघाचा मात्र अस्तित्व संपन्न झाला. आय थिंक स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला, परंतु आज रोशन स्पोर्ट मुठवल संघ पाहूया कशाप्रमाणे कामगिरी करेल आई गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाच्या विरोधात. फुलटॉस होता, संधी जोर होती, परंतु त्या ठिकाणी विलासकडून चूक गणली गेली. वाडी शिमडापला मात्र मिस्टेक गणली गेली, परंतु बॅकअपसाठी फिल्डर वेगाने पोहोचले गेले, परंतु एकच धाव तिने मात्र पूर्ण केली. कारण राहुलचं माइंड सेट होतं की मी शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट करेल, तदनंतर स्ट्राईक मी माझ्याकडे ठेवला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या फुलटॉसवरती मोठा फटका मात्र तो जनरेट करू शकला नाहीये. आणि ऐकर पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाचा मात्र या ठिकाणी खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद रोशन स्पोर्ट मुठवल संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र धाबा जोडल्या 8. आज वारे पहा किती सोसाडे मात्र वाहत आहेत आणि या वाऱ्याची सुद्धा मात्र अनेक फलंदाजांनी मात्र साथ घेतली. साथ घेत असताना मात्र चेंडूची वाट सुद्धा मात्र आपण आज लावताना पाहिलेले आहेत, परंतु मुठवल संघाच्या वतीने या वाऱ्याचा फायदा कोणता फलंदाज उचलेल की गोलंदाज रोहित तेलिवरे ज्या गोलंदाजासाठी ओळखला जातोय त्याच्याकडून मात्र एखादी विकेटची या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. बॅटल तर खूपच छान आहे, कारण तसंही जर आपण रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा विचार केला तर सुरुवात त्यांची खडतर झाली होती, परंतु तदनंतर जास्त स्पर्धा मात्र संघ खेळत गेला आणि त्यांना मात्र कॉन्फिडन्स येत राहिला. काय लेंथ होती पहा, पूर्णपणे शरीराला फॉरवर्ड करण्यासाठी मात्र चेंडूची हाताळी तिथे केली गेली आणि तदनंतर चेंडू मात्र पाहिला तर थोडासा स्विंग झाला आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडूला सुरुवात गोलंदाज रोहित करत असताना इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु लिडिंग एक चेंडू हवेस सेफ लँडिंग होते आणि सेफ लँडिंग होत असताना मात्र पाहू शकाल संधी मिळाली फलंदाजाला 2 धावा पूर्ण करण्याची आणि सहजपणे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. नुकतीच जी आपण स्पर्धा पाहिली, काल जी स्पर्धा संपन्न झाली स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये कमालीचं आयोजन या संघाच्या वतीनं पाहिलं, परंतु आज स्पार्टन स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये आज कमालीचा खेळ तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल, कारण तुमच्या अगेन्स्ट संघ जाऊन पाहिला तर त्या संघाने एक स्पर्धा जिंकलेली आहे, त्याचा कॉन्फिडन्स जरूर वाढलेला आहे. जबरदस्त फटका ओव्हर पिच आणि त्याच्यावरती हा नागाती प्रहार येतोय, पहिला सिक्सर टीम मुठवल संघाच्या इनिंग मध्ये. जबरदस्त शॉट सिलेक्शन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि कावू कॉर्नरच्या दिशेने चेंडू मात्र सर्वात मोठी सीमारेषा आपण पाहू शकाल या मैदानाच्या दृष्टिकोनातून आणि ती सीमारेषा मात्र त्या ठिकाणी ओलांडली फलंदाज राहुल पाटीलनं. रिबाचा फटका बाहेर काढला, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू चालला गलीमधून फरार होतोय 4 धावांसाठी चौकार. पूर्णपणे संत गतीने धावा येत होत्या, परंतु असं वाटलं की बादल येण्यापूर्वीची ती शांतता असावी आणि त्या अनुषंगाने राहुल पाटील काय जबरदस्त खेळ सादर करते. घुटना टेक और चौका दे, काय फटका केला बाकपर स्क्वेअरलेगच्या पलीकडे जाणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
जबरदस्त बॅटिंग राहुल पाटील इज ऑन फायर. परंतु इथे टॉप एज चेंडू हवेत. विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स रोहितनं प्राप्त करून दिली आणि अखेर राहुल पाटीलच्या खेळीवरती अंत लावला गेला. पहिला धक्का लागला टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल पाटील बाद झाल्यानंतर देवानंद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचतोय. परंतु बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिले तर चांगला खेळ राहुल पाटीलने मात्र साकारला. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. 2 चौकार 24 ला लागणारा हा पहिला धक्का आपण पाहिला टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. 2 षटकाचा खेळ तिथे मात्र संपन्न झाला आणि पाहू शकाल तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली गोलंदाज प्रजेशने. परंतु पहिला चेंडू पाहिला तर डावा स्टिकच्या बाहेरून चालला, भरपूर वेगानं निघून गेला. स्वेअर चेंडू पाहिला आपण वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. चांगला स्पेस तिथे मात्र निर्माण करतोय प्रजेश आणि तसं जर पाहिलं तरी विकेट्स फास्टर आहे. आपण पहिल्या सामन्यापासून पाहिले की चांगल्या प्रमाणे या खिलपट्टीचा वापर प्रत्येक गोलंदाजाने मात्र योग्य रीतीने मात्र उचललाय, चांगला वापर केलाय. हो केला शॉट. फाईन लेग होता सागर वाकडेच्या डोक्यावर चेंडू चालला फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्वयंसेवक आहेत स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाने विनंती करतो की आपण सीमारेषेचा ताबा घ्या, कारण जसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आपण चेंडू लगेच परत करायचा जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. संघाची धावसंख्या पाहू शकाल 29 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चांगली स्थिती सध्या आपण पाहतो रोशन स्पोर्ट मुठवल संघाने. सलामीवीर फलंदाज अजूनही सूरज खेळपट्टीवरती थाट मांडून आहेत. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी पहा अगोदरच शफल झाला होता ऑन साईडला. आय थिंक चेंडू त्याला मात्र मारायचा होता, परंतु ऑफ स्टिकला चेंडू मात्र आपण पाहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना आपण पाहिलं. तुमच्याकडे जर क्षमता असेल 360 फलंदाजी करण्याची तर आय थिंक समोरच्या दिशेने सुद्धा मात्र पूर्णपणे डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, क्षेत्र खाली आहे, तिकडे सुद्धा तुम्ही धाबा प्राप्त करू शकता. परंतु जास्तीत जास्त फलंदाज आपल्याला ग्रामीण भागामध्ये ऑन साईडला खेळणारे पाहायला मिळतात आणि इथे मात्र पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु पंचांनी फेटाळले. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 1 गडी बाद 30 योग्य निर्णय. कारण चेंडूची जरा पिचिंग जर पाहिली तर ऑफस्टिकच्या थोडीशी बाहेर होताना पाहायला मिळाली आणि त्याचवेळी निरंजन सावंत यांचा मात्र चांगला निर्णय आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रजेश पुन्हा एकदा हो प्रथमतः बाटला चेंडू स्पर्श झाला, त्याच्यानंतर शरीरावरती जाऊन धडकला. एक धाव जरूर तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि एका धावेवरती तुम्हाला मात्र समाधानी राहावं लागेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सध्या आपण पाहत आहोत. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय हनुमान खांडवल ब विपक्षीय टीम जय सावरदेव किरवली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पाहत आहात स्पार्टन स्पोर्ट्स सांगे चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस. 3 दिवसांची ही स्पर्धा आपण इथे पाहणार आहोत. पावलांचा बापा डान्सिंग ट्रक शॉट ऑफ द डे. आतापर्यंत जो आपण खेळ पाहिलाय त्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट फटका खेळलाय सूरजनं. काही भारतीय संघाचा हार्दिक पांड्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो की ज्या प्रमाणे हार्दिक पांड्या फटके खेळतोय अशा प्रकारचे तो फटका सूरज भामरेच्या बॅटमधून पाहायला आणि तदनंतर
तिलकरत्न दिलशानला त्याने मात्र त्या ठिकाणी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला, स्कूप करायचं होतं परंतु चेंडू ने उंची जास्त गाठली आणि त्याच अनुषंगानं शॉट थर्डमॅनला झेलवाच्या स्वरूपात पास झाला सूरज भामरे. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. तीन षटकांच्या अखेरीस 37 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या आणि चौथ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज नितीन चौधरी. न्यू बॅटर सौरभ एंटर होतोय. इनिट नंबर 4 देवानंद पाटील आणि सौरभ. परंतु पाहूया या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धाबा जोडल्या जातील. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. फुल्लर लेत होता, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. देवानंद चाचपडतोय कारण पहिल्या चेंडूवरती सुद्धा त्यांनी जी धाव जोडली होती तेव्हा सुद्धा मात्र देवानंद पूर्णपणे चाचपडताना आपण पाहिला आणि या चेंडूवरती सुद्धा मात्र पूर्णपणे बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूने सुरुवात केली नितीन चौधरीनं. अजून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. किमान 45-48 पर्यंत जर तुम्ही इथे मजल मारली गेली तर मात्र या मैदानावरती चेसिंग होणं थोडंसं टिपिकल आहे जे आपण पहिल्या सामन्यापासून पाहत आहोत. तो आकडा चांगला इथे मात्र म्हणू शकतोय. पुलटा चांगला फटका हवेत केलाय आणि जजमेंट चुकीचं पाहिलं आपण डीप स्क्वेअर लेकडे आणि शेवटच्या क्षणाला चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा चौकार. विनीत कडून मित्र मिस्टेक घडली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र नशिबाच्या 4 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सफर साईडने 40चा आकडा मात्र या ठिकाणी क्रॉस केला. 41 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. सरळ बॅटिंग ऑफ केला, चेंडू झाला लॉंग ऑन होती. गुड्डू आहे, चूक करणार नाही, त्याने पकडला जाईल आणि विनोद चौधरीला मिळणार ही पहिली सफलता. फलंदाज बाद झाला देवानंद पाटील. पाचव्या क्रमांकावरती आणि स्ट्राईक सुद्धा त्याच्याकडेच असेल. अजूनही मात्र पाहिलं तर पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 41 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि या 3 चेंडूमध्ये पाहूया किती धाबा जोडल्या जातील रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या माध्यमातून. नाणेफेकीसाठी यायचा आहे शेवटचा कॉल आहे दोन्ही टीमसाठी. जय हनुमान खांडवल ब विपक्ष जय सावरदेव किरवली. यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढला, चेंडू चाललाय जमिनीच्या साह्याने रेंगाळत डीपवरून विनोद चेंडूवरती पोहोचतो. दुहेरीचा प्रयत्न झाला होता परंतु सौरभनं आता त्या ठिकाणी नाकारलं गेलं कारण सौरभला स्ट्राईक हवी होती. त्याच मुले मात्र त्यांनी जितूला थांबवलं आणि सिंगल धावेवरती तो समाधानी राहिला. 42 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सध्या आपण इथे एन्जॉय करतोय. एका बाजूला वालचिंद संघ तर दुसऱ्या बाजूला मुठवल संघ आपण पाहत आहोत. चेंडू पडले तर थोडंसं खाली राहिला. नियंत्रण मात्र त्या ठिकाणी फलंदाजाचं मात्र कुठेतरी गमावलं गेलं आणि त्याच अनुषंगाने चेंडू विकेट किपर आय थिंक दीपक आहेत त्या भूमिकेमध्ये. त्याच्या चेंडू मात्र हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहिली. शेवटचा चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका येईल का सौरभच्या बॅटमधून परंतु तसं काही घडलं नाही. शेवटच्या दोन्ही चेंडू मात्र त्या ठिकाणी मिस केले सौरभ भामरेनं आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. फक्त 41 धाबा या ठिकाणी 42 धाबा जोडल्या गेल्या आणि विजयासाठी 43 धाबांची आवश्यकता असेल टीम आईगावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाला. जशी आपण पहिल्या षटकाची सुरुवात होईल तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 3 धाबा ज्या आहेत पॅनल्टीचे त्या आपण ऍड करू. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय सौरदेव किरवली विपक्ष जय हनुमान खांडवल ब. स्टुडिओ मध्ये आले काय
चला समीर आपण टॉस कव्हर करा लगेचच. ठीक. चला राहुल या थोडंसं स्पीडअप करा. दुसऱ्या फेरीला पहिला सामना आपण पाहणार आहोत आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण चला विकी मोगरे यांना मान देऊया. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. हो निश्चितपणे विकी केणे विकी मोगरे हे सध्या असं वाटते ठाणे ग्रुप चालवण्यासाठी त्यांच्याकडे मात्र एखादा कॉन्टॅक्ट दिलाय की काय, परंतु त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. आणि सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे आणि मला माहिती मिळाली की पाटीलपूर सांगे संघाचे ते उप मॅनेजर आहेत. चला कॉल देतील खांडवल बस संघाचे संघनायक. छापा असं त्याचं म्हणणं आहे आणि छापा झालेला आहे. टॉस जिंकला खांडवल बस संघानं. पाहुण्यांचा आभार. कुंदन आपण इकडे यायचं आहे. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही बॅटिंग साकारली होती, आता काय करणार? बॅटिंग. याचा पाठीमागचं कारण काय आहे कुंदन? बॅट्समन आमचे फॉर्ममध्ये आहेत. हा निश्चितपणे ते फॉर्म तुमचा पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आम्ही, परंतु या 3 ओव्हरच्या लढतीमध्ये कोणाकडून जास्त तुला अपेक्षा असतील? योगेश्वर आहे, निखिल. संघामध्ये काय बदलाव असेल? नाही. मग आपल्या स्पर्धेची तयारी कशी सुरू आहे? खूप जोरात चालू आहे. क्या बात आहे. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल गोलंदाजी मिळाली. आपण टॉस जिंकलं तर आपलं काय निर्णय आला असतं? क्षेत्ररक्षण. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. राहुल काय सांगशील, ज्याप्रमाणे खेळपट्टी आहे गोलंदाजांना साथ देते की फलंदाजांना? गोलंदाजांना. मग किती धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत ते कमी धाव. जरूर तुमचे जे संघाचे पुरस्कर्ते आहेत साई बजागे आणि गणेश बजागे तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत नेहमी? ते बोलतात 100% द्यायचा प्रयत्न करा. क्या बात आहे. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. नाणेफेकी संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला जय हनुमान. खांडवाल बस संघानं प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स आणि तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू. धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर. राहुल आलाय षटक क्रमांक पहिलं घेऊन आणि पहिल्याच बॉलवर नितीनच्या बॅटमधून तुम्हाला कणखर फटका बघायला मिळाला. 4 धावांकरिता चौकार. 42 धावांचं लक्ष्य, 43 धावांचं लक्ष्य तुम्हाला पार करायचं आणि चौकारानं सुरुवात जर तुमच्या टीमची होते पुढचा बॉल राहुल. ओ पंच करण्यात आला इनफिल्डच्या डोक्यावरून. नेत्रदीपक फटका. बॉल एक कव्हर सीमा पार. नितीनच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा चौकार.
चौकार लागोपाठ 2 तुम्हाला बघायला मिळाले. अतिशय सुंदर बॅटिंग या ठिकाणी सुरू केले मैदानाच्या आत नितीननं. पुन्हा जागा मिळाली आहे, पुन्हा एकदा कवसला बॉल सीमा पार, आणखी एक चौकार. त्यांचं आगमन झालेलं आहे. आपला मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आतिश सातवी साहेब सुप्रसिद्ध गायक आहेत, सातवी म्युझिकचे. क्लीन बॉल लागोपाठ 3 चौकार आणि त्यानंतरचा पलटवार, दांडीगुल फलंदाज बाद. लागोपाठ 3 चौकार आले आणि अखेर या ठिकाणी धक्का दिलेल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी. बघा बॅटिंग मध्ये राहुलच्या बॅटमधून एक सिक्सर, एक चौकार तुम्ही बघितला होता. त्यानंतर सूरज त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉग हिट. रोहित हिटमॅन प्रमाणे बॅटिंग करतोय आणि हा सुपर हिट फटका त्याच्या बॅटमधून सिक्सर. तीन चौकार आले, त्याच्यानंतर चौथ्या बॉलवर विकेट आला. 5व्या बॉलवर पुन्हा एकदा घणाघाती प्रहार करत असताना स्लॉग स्वीपचा फटका रोहितच्या बॅटमधून सिक्सर आला. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सर कीपरच्या हातामध्ये बॉल. षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 18. 3 धावांची पॅनल्टी आपण ऍड करतोय. 21 धावा असतील. 43च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 22 धावांची गरज असेल. बघा चांगली टोटल स्कोर कार्ड वरती सेट तर जरूर केली, परंतु त्या रन्स वाचवत असताना थोडासा आता संघ अडचणीमध्ये गेला. राहुलकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. इकॉनॉमिकल स्पेल तो टाकणार का? आज राकेश टीम मध्ये नाहीये, चैनू टीम मध्ये मला वाटतं नाहीये. त्याच्यामुळं थोडंसं आता संघामध्ये काही सिनियर खेळाडूंची अनुपस्थिती दिसते आणि संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. रोशन स्पोर्ट मोटवळ काल मित्रांनो एक भरपूर मोठा शो त्यांचा संपन्न झाला. त्यांच्या आयुष्यामधील पहिली स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि उदंड प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळाला. रोशन स्मृती चषक सूरज गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये. मिड ऑन सर्कल मध्ये आपण पाहतोय शॉट, एक कव्हर लेग, फिल्डर आहे शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग. सूरज तयार, दीपक समोर. पहिला बॉल सॉफ्ट हँड दिशा दाखवली आहे, लेट कट, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव मिळाली आहे, सेकंडचा कॉल. 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या मिळतील.
थोडस लेझी क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे. 23 आकड्यावर टीमची टोटल आपण पाहतोय. 23 रन्स ऑन बोर्ड. विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. रोशन स्मृती मुठवळला समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्यात आलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, सरळ धावत होता परंतु जेल पर्यंत पोहोचला नाहीये आणि बॉल एका टप्प्याने सीमा पार. चौकार. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. क्लासिकल फटका होता सूरजच्या विरुद्ध. पुन्हा ऑन साइडला पूल केलेला आहे. फिल्डर येतोय, डाऊन दी बॉल, पुन्हा कॅच ड्रॉप. सातत्याने क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये गोलंदाजाला. बघा, ज्या वेळेला तुम्ही धावा वाचवत असता त्यावेळेला फिल्डिंग तुम्हाला चांगली करणं गरजेचे असेल. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं धावांचं संरक्षण करत असताना. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 28. हो, यॉर्कर लेन, क्लीन बॉल, फलंदाज बाद, परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर. मोठा धक्का लागतो, रोहित आउट. सूरजचा यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्सने बॉल कलेक्ट केला. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल स्कोर 29 वर जाऊन पोहोचतोय. फर्स्ट ओव्हर मध्ये भरपूर धावा कन्सीड केल्या. राहुलने 21 धावा एकूण खर्च केला आणि तिथूनच दबाव वाढला खऱ्या अर्थानं टीमवर. त्या दबावातून आता बाहेर निघण्याचा प्रयत्न होतो सूरजच्या वतीनं. हो, हलक्या हातानं पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. धाव मिळत नाहीये. हा चेंडू डॉट. याचबरोबर षटक क्रमांक 2 समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 29. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. 21. फर्स्ट ओव्हरला 18 धावा आल्या होत्या आणि 3 रन्स पॅनल्टीचे होते. राहुल, बघा 12th मॅन आज टीम मध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे 3 रन्सची पॅनल्टी त्यांना मिळाली आहे. म्हणून प्रत्येकी धावेला क्रिकेटमध्ये किती महत्व आहे ते सर्वांना ठाऊक आहे आणि इथे तर कंपल्सरी चेजिंग करायच्यात. एकेका धावेचं महत्व जास्तच वाढलेलं आहे. 12 बॉल 14 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सौरभ येतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ यावेळेला सुरू. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड राऊंडच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील ज्या प्रत्येकी 3 ओव्हरच्या मॅचेस असतील. जिथे टॉस देखील संपन्न झाला. जय हनुमान कांडवल बी आणि जय सावरदेव किरवलीच्या विरुद्ध. तो पहिला बॉल खराब होता. फुल टॉस होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि बॉल सरळ सीमा पार. 5 धावा इथे मिळतात. मॅच मध्ये आता पूर्णपणे
ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट कव्हरला बॉल येतोय, एकच धाव. उठचा बॉल ओव्हर द विकेट. सौरभचा यावेळेला स्विंग करण्यात आला. क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु नाही पोहोचू शकत बॉल पर्यंत. बॉल एका टप्प्याने सीमा पार. आणखी एक चौकार. सामना जिंकण्याकरिता ओनली 4 रन टू विन. यावेळेला पुन्हा फुल टॉस. ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफ कडे बॉल येतोय. एकच धाव तिथे मिळेल. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. हो, यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय स्विंग करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. असेच डॉट चेंडू टाकावे लागतील. पलटवार करावा लागेल. 8 बॉल शिल्लक. 3 धावांची गरज आहे. एखादा मिरॅकल चमत्कार घडेल का या मॅच मध्ये. यॉर्कर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आला. एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल इथे केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. फक्त 1 धाव दूर आता विजयापासून. स्कोर आर लेवल. या मॅच मध्ये पूर्णपणे आता मजबूत पकड निर्माण केली आहे. फुल टॉस बॉल आणि सरळ विरकावून दिले लॉंग ऑनच्या बाहेर. विजयी सिक्सर. सामना फिनिश.